रोहा पडम रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। अनेक अपघात या ठिकाणी होत आहेत। गेली 4 वर्ष रेल्वे ब्रिजचे काम रखडले आहे, त्यामुळे प्रवासी रिक्षा चालक वनवास भोगत आहेत। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रिक्षा नादुरुस्त होत आहेत। अखेर रिक्षा चालकांचा संयम सुटला असून रिक्षा संघटनेने थेट आमरण उपोषणाचे हत्यार उपसले। या उपोषणाला शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, विविध सामाजिक संघटनेने पाठिंबा दिलाय। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदे, राष्ट्रवादी कार्यकर्ते, रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष रुपेश मलेकर व नवनीत डोलकर उपस्थित होते। उपोषणकर्ते रुपेश मलेकर म्हणाले की मी इथला स्थानिक आहे व रिक्षा चालक आहे, त्यामुळे या रस्त्याचा काय त्रास होतो हे मलाच माहितीये। अक्षरशः आम्ही रिक्षा धंदा करावा की नाही असा प्रश्न आम्हाला पडलाय। तर रेल्वे ठेकेदाराने गेले 4 वर्ष उड्डाणपुलाचे काम रखडवलेले आहे। साधे सर्व्हिस रोड यांना करता आले नाहीयेत। यामुळे आमच्या एका रिक्षा बांधवांच्या पत्नीचा या ठिकाणी अपघातात बळी गेलाय। असे किती बळी यांना घ्यायचेत असा संतप्त सवाल रुपेश मलेकर यांनी केला। यावेळी उपस्थित अधिकारी यांना उपोषणकर्त्यांनी चांगलेच धारेवर धरले। आधी 4 वर्षे रस्ता का झाला नाही याचा जाब अधिकारी यांना विचारला असून अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाहीये। त्यामुळे उपस्थित जनसमुदाय भडकलाय। वातावरण देखील चांगलेच तापले होते। आता केवळ रिक्षावालेच पुढे आलेत। जर हा रस्ता झाला नाही तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असे मनोजकुमार शिंदे यांनी इशारा दिला। यावेळी राष्ट्रवादी उपाध्यक्ष नंदुशेठ म्हात्रे यांनी देखील रस्त्याबाबत वस्तुस्थिती मांडली। यापुढील तीव्र आंदोलन हा अधिकाऱ्यांना धडकी भरवणारा असेल आणि त्याला अधिकारी जबाबदार राहतील हे लक्षात ठेवा, असे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष लीलाधर मोरे हे अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकलेत। त्याचप्रमाणे जर रस्ता पूर्ण केला नाही तर शिवसेना स्टाईल वापरू असे मनोजकुमार शिंदे यांनी सांगितले। हा रिक्षा संघटनेचा उपोषणाला जे काही बसले रिक्षा संघटनेचे सर्व सदस्य आहेत, त्या सदस्यांनी जो काय आंदोलन ज्या विषयावरती घेतला आहे तो खरं म्हणजे आंदोलन सर्वसामान्य जनतेने घ्यायला पाहिजे होता। परंतु मी रिक्षा बांधवांचा खरोखर मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी घेतलेलं आंदोलन आहे। की गेले 4 वर्ष हे जे काय रेल्वे क्रॉसिंगच्या ब्रिजबाबत 4 वर्ष चाललेलं बांधकाम आणि रखडलेलं त्या ब्रिजचं काम आणि त्या रखडलेल्या ब्रिजच्या कामामुळं जो पर्यायी रस्ता त्यांनी उपलब्ध करून दिला आहे त्या रस्त्याची झाली दुरावस्था। या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गेले 4 वर्षामध्ये असंख्य लोकांना जायबंदी व्हावं लागलं आहे, काही लोकांना मृत्युमुखी पडावं लागलेलं आहे, काही लोकांचे जीव गेलेले आहेत, काही लोकांना वेळेवरती नोकरीवर जाता आलेलं नाही, त्यामुळे नोकरीसुद्धा गमवावी लागलेल्या आहेत। असे अनेक असंख्य प्रश्नांना त्यांना भेडसावणारा प्रश्न त्यांनी घेतला आणि खरोखर मी रोहा तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांना पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो। आणि मी आता त्यांचे जे काय रेल्वेचे कॉन्ट्रॅक्टर असेल, रेल्वेचे ऑफिसर असेल यांच्याशी बोलल्यानंतर प्रथमदर्शनी तरी दिसून असं येतं आहे की निश्चितप्रमाणे आम्ही ह्या जो आंदोलनाला यशस्वी आंदोलन यांचं रिक्षावाल्यांचं यशस्वी आंदोलन हे यशस्वी आंदोलन करण्यामागं सर्व रिक्षावाले जे उपस्थित राहिले त्या सर्व रिक्षावाल्यांचा खरोपासून मनापासून मी अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो की रिक्षावाल्यांची एकजूट त्यांनी दाखवली आणि त्यामुळे त्यांचं हे आंदोलन आता विजयाकडे चाललेलं आहे आणि यशस्वीरित्या पार पडेल असं मला निश्चित दिसतोय। याच्यामध्ये कोणत्याही राजकारणाचा लवलेश नसताना देखील या ठिकाणी असंख्य पदाधिकारी उपस्थित राहिले, विविध पक्षांचे लोक उपस्थित राहिले, त्या प्रतिनिधींना देखील मी धन्यवाद देईन। पत्रकार बंधू देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देईल। परंतु ज्या माणसाने हा लढा घेतला आहे आणि रस्त्यासाठी त्यांनी लढा उभारला आहे त्याचं खरोखर सर्वसामान्य जनतेच्या वतीने रोहा तालुक्याच्या वतीने मी निश्चित कौतुक करेन की त्यांनी चांगला निर्णय घेऊन या चांगल्या एक उपक्रमासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांचे नेते तसे भक्कम आहेत। लीलाधरजी मोरे यांनी देखील त्या रुपेश मळेकरच्या प्रश्नाला त्यांनी दाद दिली आणि प्रत्येक कार्यालयात संपर्क साधून त्यांनी या उपोषणासाठी जागरूकता आणली। सकाळपासून पहिले आता नंदुशेठ म्हात्रे आमचे नेते आलेत, तेही आलेत या ठिकाणी, वेगवेगळ्या पक्षाचे नेते या ठिकाणी सकाळपासून येत आहेत। खरोखर लोकांना मनापासून वाटतं की या रस्त्यामुळं अवस्था बिकट झालेली आहे। या रस्त्यातून एवढंच तुम्हाला सांगतो आहे की तुमचा पुढचा प्रश्न येण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगतो आहे की जर यांचा लढा अयशस्वी करण्याचा प्रयत्न केला तर हा लढा यशस्वी होण्यासाठी शिवसेना स्टाईलमध्ये या ठिकाणी उतरेल। कारण माझ्याबरोबर माझे ज्येष्ठ नेते मोतीरामजी गिजे आहेत, मनोजदादा खांडेकर आहेत, असंख्य पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। या सगळ्यांच्या वतीने शिवसेना स्टाईलमध्ये आम्ही उत्तर देऊच, परंतु मला तर असं वाटत नाही की शिवसेना स्टाईलमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल, कारण ते ज्या पद्धतीने आपल्याशी सकारात्मक भूमिका वागतायत त्याच्यातून हा रस्ता निश्चितप्रमाणे काँक्रिटीकरण रस्ता होईल हे या ठिकाणी दिसून येत आहे। परंतु या आंदोलनातून दुसऱ्या होणाऱ्या ब्रिजसाठी निश्चित इशारा आहे की
जो दुसऱ्या ब्रिजचं काम करताना जर या लोकांना, या समाजात, या सर्वकडच्या लोकांना प्रवासासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला नाही तर दुसऱ्या ब्रिजचं काम आम्ही कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही। यासाठी रिक्षा संघटना असतील, आजूबाजूचे सर्व पदाधिकारी असतील, यांना गोळा करून ते दुसऱ्या ब्रिजचं काम थांबवण्यासाठी आम्ही तयार राहू। ह्याच्यातून केवळ सूचना देतोय की त्यांनी दुसरा ब्रिज करताना खराब तिथे पडम जो ब्रिजचं त्यांनी काम करण्याचं नियोजित केलं आहे ते काम करताना पर्यायी रस्ता, कॉन्क्रिटीकरण रस्ता त्यांनी तयार करून द्यावा आणि नंतरच दुसऱ्या ब्रिजचं काम करावं। हे या उपोषणातून त्यांना दुसरा एक संदेश आणि मेसेज या रिक्षा बांधवांच्या माध्यमातूनच त्यांना पाठवत आहे। या उपक्रमासाठी जे लोक आले त्यांना धन्यवाद देतो आणि आपणही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्यामुळे आपल्यालाही धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेली जवळजवळ 3-4 वर्ष ह्या उड्डाणपुलाचं काम चालू आहे, पण आताच मलेकर यांनी जो मुद्दा मांडला, जेव्हा काम चालू होतो तर कोणताही काम चालू झाला का पहिला त्याचा सर्व्हिस रोड करणे गरजेचं आहे। पण सर्व्हिस रोड टक्के साहेबांनी ज्या पद्धतीने त्यांना सूचना दिल्या त्या सूचनाचा त्यांनी काय मान ठेवला नाही। मला वाटते बेडर हा रेल्वे प्रशासन आहे तर ह्याला चांगल्या प्रकारे योग्य या सर्व विभागातील असतील, सर्व तालुक्यातले असतील, भागातील असतील, सगळ्यांनी येऊन एक मोठं आंदोलन छेडण्याचा आजचा यांच्या उपोषणा जे करते आहेत, मलेकर असतील, ते अध्यक्ष नीरज मोरे आहेत, हा त्यांना इशारा आहे हे समजून जावं ते रेल्वे प्रशासनानं। आणि आम्ही पश्चिम खोरा असेल, मेढा भाग असेल, आम्ही सर्व किंवा आमचा पक्ष असेल, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही ह्या उपोषणाला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत असं मी जाहीर करतो आणि इथेच थांबतो। एकंदरीत परिस्थिती अशी आहे की गेल्या 2-4 वर्षापासून जो रस्त्याचा उड्डाणपुलाचं काम चालू आहे तो नागरिकांच्या भविष्याच्या हिशोबातून चांगलंच आहे, पण तत्पूर्वी जो एखादी एवढी मोठी साईट जेव्हा सुरू होते तेव्हा प्रशासकांनी तिथे सर्व्हिस रोड हा द्यावा लागतो। जेव्हा आपले खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी हे रेल्वे ठेकेदाराला, महारेल प्रशासकाला खडचावून सांगितलेलं होतं की नागरिकांचे जे हाल झाले नाही पाहिजे, तुम्ही नागरिकांसाठी एक पर्यायी मार्ग सुरू करा, नंतर तुम्ही ह्या उड्डाणपुलाला सुरुवात करा। पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून रेल्वे ठेकेदार किंवा महारेल प्रशासक यांनी त्यांची मनमानी चालू केलेली आहे आणि या मनमानीच्या कारणाने रस्त्यावरती खड्डे पडून एका खड्ड्यातील माझ्या रिक्षा चालकाच्या खरापटे गावातील रुपेश चोरगे आहेत, त्यांच्या पत्नीचं प्राणसुद्धा आहे ते त्यांना गमावावं लागलेलं आहे। आम्हाला खरोखर खंत आहे आणि ते प्राण गमावूनसुद्धा मी वारंवार हेच अंडरलाईन करून सांगू शकतो की त्या महिलेने, माझ्या भगिनीने प्राण गमावूनसुद्धा प्रशासकाला अजून किती प्राण जाण्याची किती आहुती हवी आहे हा प्रश्न पडलेला आहे आणि पुढे नागरिकांना त्रास होऊ नये याकरता आम्ही आपल्या लोकशाही पद्धतीने उपोषणाला बसलेले आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य करत नाहीत तोपर्यंत मी जो उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे तो कायम मी तिथे ठाम राहील आणि जोपर्यंत आम्हाला शाश्वती मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। गेल्या अनेक वर्षापासून हा रेल्वे प्रशासनाने जो हा ब्रिज बांधायचा हे केला त्या दिवसापासून हा जो साईडला त्यांनी पर्यायी रस्ता दिलेला आहे त्याची अवस्था वर्षानुवर्षे अनेक वेळा बिकट परिस्थिती आम्ही निदर्शनास आणून दिली, परंतु आजपर्यंत तातूरमातूर काम करून त्यांनी सगळ्या आमच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत। गेल्या वर्षी मे महिन्यात आमचे रिक्षावाले बंधू, त्यांची मिसेस ह्या ठिकाणी खड्ड्यात पडून त्यांचा दुर्दैवी अपघाती निधन झाला। अनेक लोक जायबंदी झालेत, अनेक लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलेलं आहे, परंतु वारंवार पत्रकार व्यवहार करूनसुद्धा त्या प्रशासनाला अजूनपर्यंत जाग येत नाही। आम्ही रिक्षावाले सर्वसामान्य माणसांची सेवा करतो, सेवा करत असताना छोटे मोठे अपघात जर झाले तर त्याची भरपाई देणंसुद्धा आम्हाला परवडत नाही। ह्या रस्त्यामुळे टायर पंक्चर होणे किंवा इतर मेंटेनन्सचे कामं निघणे हे सगळं वारंवार होत असताना आम्ही वारंवार त्यांच्या पाठीमागे पत्रव्यवहार करत आलो, परंतु आजपर्यंत त्यांनी कुठलीही दखल न घेतल्यामुळे नाविलाजास्तव आम्हाला आज हा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला। ह्याच्यापुढं जर त्यांनी आमच्या मागण्या जर पूर्ण केला नाही तर आम्ही ह्याच्यापेक्षा आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिकांना घेऊन आम्हाला सहकार्य करणारे सर्व नेते मंडळींना घेऊन उग्र आंदोलन करू आणि त्याची सर्वस्व जबाबदारी रेल्वे प्रशासन किंवा ह्या रस्त्याशी संबंधित असणाऱ्या लोकांवर राहील।
शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.